नवबुद्धाय क्रांतिकारी जय भीम सर्वांना। मी मीरा वहर, भीमराज सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की रिसेंटली भोंदूबामाविषयी आजकाल जे सोशल मीडियावरती काही व्हिडिओ व्हायरल होतात आणि त्या व्हिडिओमध्ये अश्लील काही महिलांचे व्हिडिओही व्हायरल होतात। मला महिलांना हे सांगायचं वाटतं, अशा बऱ्याच महिला आहेत की दिसतात साध्या भोळ्या पण खूप चालाक आणि हुशार असतात। एवढ्या हुशार असतात की जेव्हा त्यांचा नवरा बाहेर जातो, तोंड काळं करतो, सगळं काही करतो, तेव्हा त्यांना जाग येतो त्यांना, तेव्हा त्यांचे डोळे उघडतात आणि तेव्हाही त्या स्टेटमेंट देतात की आमचा नवरा खूप चांगला आहे, त्याला फसवला गेला। म्हणजे मी असे बरेच प्रकरणं बघितले ज्याच्यामध्ये नवरा बलात्कार करतो आणि बलात्कार करणाऱ्यांच्या बायकासुद्धा अशा स्टेटमेंट देतात की आमचा नवरा प्रामाणिक आहे, की त्यांना डोळ्यासमोर धडधडीत दिसत असतं की तो कुठे खातो, कुठे पितो, कुठे राहतो, काय करतो, सगळ्या गोष्टी समोरासमोर असतात, तरीही नवऱ्याला साथ देतात। नवरा वाईट करतो हे कळत असूनसुद्धा मला वाटतं मुद्दाम करतात की काय काय माहिती। मी पोस्ट पण टाकलेले आहेत फेसबुकला या संदर्भात, कारण माझ्या काही पाहणीत अशा काही गोष्टी आलेल्या आहेत की तुम्ही गौतम बुद्धाचे उपवास करतात, समाजामध्ये असं दाखवता की आम्ही खूप प्रामाणिक आणि सभ्य आहोत, मुलंसुद्धा भाषण देतात, म्हणजे एक त्यांचं वर्तुळ असं दाखवतात समाजामध्ये की आम्ही सभ्य याच्यामध्ये मोडतो। पण वास्तविकता पाहिलं तर त्यांची जी खरी कहाणी असते ती खरी कहाणी वेगळीच असते। तर आतापर्यंत त्यांची खरी कहाणी कोणी समोर आणलीच नाही। मी ही पहिल्यांदा त्यांची खरी कहाणी समोर आणते आणि ते आणण्याचं कारण हे आहे की माझ्या जोडीला ह्या सगळ्या गोष्टी होत असताना की समोरचा आपली बाजू कशी मांडतो की मी येतच नाही आहे, मी हेच केलं नाही, मी तेच केलं नाही, म्हणजे एवढं खोटं। पण तुम्हाला याची परिणाम नक्की भोगावे लागतात, कारण एका स्त्रीचा आत्मा हा एवढा तडपवतो, एवढा त्रास देतोय की तो 7 जन्मही तुम्ही त्याचे पांग फेडू शकत नाही, अशी जुनी म्हण आहे। तर घरातल्याही त्यांच्या ज्या असतात त्या एवढ्या नीच वृत्तीच्या असतात की म्हणजे नवरा असतो जिवंत तरीसुद्धा त्या 2 नंबरची कामं करतात, जसं की मटका खेळणं, मटका खेळून आपलं घर चालवणं, आणि त्यांच्यामध्ये त्यांचे नवरेसुद्धा साथ देतात। म्हणजे सगळ्या गोष्टी चुकीच्या असतात। स्पष्ट बोलायचं झालं तर एवढ्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर असताना सुद्धा गरजच काय आहे? नवरा जिवंत आहे, फॅमिली आहे, समाज आहे, घर आहे, शेती आहे, सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला मटका खेळण्याची गरजच का पडते? आणि मला तरी वाटतं की ह्या ज्या महिला आहेत ह्या शहराने खूप सभ्य असतात पण खूप चतुर असतात, चालाक असतात।